हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 2. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजयः उवाच. संजय म्हणाला, दृष्ट्वा पाहून, तू पण, पांडवानिकम पांडवांचे सैन्य, व्यूढम व्यूहरचना, दुर्योधनः राजा दुर्योधन, तदा त्यावेळी, आचार्यम शिक्षक गुरु, उपसंगम्य जवळ जाऊन, राजा वचनम शब्द, अब्रवीत म्हणाला. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य: धृतराष्ट्र जन्मतःच आंधळा होता. त्याने दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला निश्चित माहिती होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाविषयी त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थिती संबंधी केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. यास्तव विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. तथापि त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यत्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकत नाही. हरे कृष्ण.